श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि प्रत्येक घरात कधी ना कधी जाणवणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. घरातील त्रासदायक व्यक्ती आणि त्यातून निर्माण होणारा जीव घेणा तणाव. घर हे आपल्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण असायला हवं. एक अशी जागा तिथे बाहेरचा किती थकवा असो, किती संकट असो, तरी आपल्याला आराम मिळेल, शांती मिळेल. पण जर त्याच घरातली एखादी व्यक्ती आपल्याला सतत त्रास देत असेल, जीव नकोसे करत असेल, तर त्या घराचं रूपांतर तुरुंगात व्हायला वेळ लागत नाही. हे रोजचं आयुष्य अपमान, टोमणे, भांडणं आणि चिंतेच्या गर्तेत अडकून जातं. जिव्हाळ्याची माणसं जीवावर उठली की मन उदास होतं, एकटेपणा जाणवतो. आपण कुणाशी बोलायचं, कुणाला सांगायचं, बाहेरच्यांना सांगितलं तर लोक काय म्हणतील या भीतीने आपण गप्प बसतो. आणि हेच गप्प राहणं, हाच त्रास सहन करत बसणं आपल्यासाठी सर्वात मोठा विषारी काटा ठरतो. या त्रासाची सुरुवात अगदी लहान गोष्टीतून होते, पण हळूहळू तो त्रास एखाद्या मोठ्या पर्वतासारखा भासू लागतो. आपलं हसणं कुठेतरी हरवून जातं, बोलणं कमी होतं. आपल्याला घरातल्या चार भिंती तुरुंगासारख्या वाटू लागतात. बाहेरचं जग सुंदर असूनही आपल्याला जगणं नकोसं होतं. आज कितीतरी लोक या समस्येतून जात आहेत. यावर मोकळेपणानं बोलणं खूप गरजेचं आहे. घरातला हा त्रास नेमका कशा प्रकारे होतो आणि त्यातून मार्ग कसा काढायचा हे समजून घेऊया. कारण आपल्याला आपलं घर पुन्हा एकदा शांतीचं आणि प्रेमाचं ठिकाण बनवायचं आहे. आपण कमकुवत नाही हे लक्षात ठेवा. आपल्या स्वतःसाठी, आपल्या आनंदासाठी उभं राहायचं आहे. चला तर मग सुरू करूया. नंबर 1, सतत टोमणे मारणे. घरात काही लोकांचं हेच काम असतं, सतत टोमणे मारणे. तुम्ही काही केलं तरी चुकीचं, नाही केलं तरी चुकीचं. तू कधी काही नीट करतच नाहीस. तुझ्यामुळे सगळ्या कामांची वाट लागते. असं बोलणं सुरूच असतं. हे ऐकून ऐकून तुमचा आत्मविश्वास हळूहळू संपतो. आपल्याला वाटतं की आपल्या हातून काहीच बरोबर होत नाहीये. टोमणे देणाऱ्याला यात मजा येते, पण ऐकणाऱ्याचं हृदय मात्र हळूहळू सुन्न होत जातं. जणू रोज थेंब थेंब विष पिण्यासारखं हे असतं. खरं सांगायचं तर हा टोमण्याचा खेळ घर उद्ध्वस्त करतो. बाहेरचे लोक हसून खेळून बोलतात, पण घरात मात्र कोणीतरी सापासारखा डंक मारतो. मनात प्रश्न येतो, आपण खरंच इतके वाईट आहोत का? अशी टोचणी देणारी भाषा म्हणजे घरातला गुप्त खंजीर असतो. लोकांना वाटतंय की हे साधं बोलणं आहे, पण खरं तर हा मानसिक त्रास आहे, जो माणसाला उदास, चिडचिडा आणि कंटाळवाणा करतो. ही जिवंत माणसाला दररोज हळूहळू ठार मारण्यासारखं आहे. यावरती उपाय: टोमणे ऐकून गप्प राहू नका. अशा वेळी शांतपणे आपलं मत मांडा. तुमच्या बोलण्याने मला त्रास होतो हे त्यांना थेट सांगा. आपल्यातले चांगलं काय आहे ते नेहमी लक्षात ठेवा. आत्मविश्वास सोडू नका. सकारात्मक लोकांच्या संगतीत राहा आणि शक्य तिथे दुर्लक्ष करून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. नंबर 2, सतत शंका घेणं. काही जणांचं कामच असतं घरात सतत शंका घेणं. तू कुठे गेलास, कोणाशी बोललास, कोणावर कोण होतं, जणू काय गुप्त हेरच. ही शंकेची सावली इतकी जड असते की मग आपला श्वास गुदमरतो. शंका ही माणसाची प्रेमाची कबर खोदते. अशा घरात सुख टिकत नाही, कारण विश्वास संपला की नाता संपतं. शंकेच्या जाळ्यात माणूस कैद होतो. सतत कोणीतरी डोळ्यात डोळे घालून विचारते, चौकशी करते, हे खूप त्रासदायक आहे. आपल्याला वाटतं आपण गुन्हेगार आहोत की काय. हळूहळू या गोष्टीचा कंटाळा यायला लागतो. शंका हा नात्यातला सर्वात मोठा आजार आहे. हा आजार वाढला की प्रेम, माया, जिव्हाळा हे सगळे निघून जातं. घरात सुख नाही, फक्त चौकशी आणि धान्य उरतात. यावरती उपाय: शंका घेणाऱ्या व्यक्तीशी शांत बसून मोकळेपणाने बोला. शक्य असेल तिथे आपलं वागणं, कृती पारदर्शक ठेवा. प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देऊ नका. गरजेपुरतं पण ठाम बोला. विश्वास मिळवण्यासाठी संयम ठेवा, पण शंकेला डोक्यावर चढवू नका. नंबर 3, इतरांशी तुलना करणं. अमुक बाईची मुलं बघ किती शहाणी आहेत, अमुक जण किती कमावतो आणि तू काय करतोस, ती बघ कशी छान राहते, तू एकदम गबाई. हे बऱ्याच जणांना सतत ऐकावं लागतं. तुलना म्हणजे मनावरचा मोठा घाव. आपण जसे आहोत तसे स्वीकारले जात नाही. नेहमी दुसऱ्यांचे कौतुक आणि आपल्याला मात्र कमीपणा. अशा वेळी माणूस स्वतःचं मूल्य विसरतो. कधी कधी संतापून असं वाटतंय की जा तुमच्या आवडीचा माणूस धुवूनच घरात या. तुलनेमुळे घरात कुटुंब वाढते. आपली मेहनत, आपलं प्रेम, आपली ताणं काहीच कसं यांना दिसत नाही असं वाटतं. ही तुलना म्हणजे अंगातलं काटेरी कुंपण सतत टोचणं. यामुळे आपण स्वतःचं अस्तित्व हरवून बसतो. तुलना करणं म्हणजे घरात विष पसरवणं. यावरती उपाय: तुलना झालीच ती शांतपणे सांगा, मी माझ्या परीने चांगलं करतो किंवा करते. माझी तुलना कोणाशी करू नका. त्यांनी तुमच्या समोर दुसऱ्याचं कौतुक केलं तरीही मनावर घेऊ नका. स्वतःची किंमत जाणून घ्या. आपली तुलना स्वतःशीच करा आणि नेहमी सकारात्मक विचार मनात ठेवा. नंबर 4, वेगवेगळी कारणे काढून सतत भांडण करणं. काही लोकांचं कामच असतं भांडणं करणं. कुठलीही छोटी गोष्ट झाली की तिला मोठं करून भांडण उकरायचं. तू माझं ऐकत नाहीस, तुझ्यामुळे घर बिघडलं, अशा आरोळ ठोकायच्या. यामुळे घरातलं वातावरण बिघडतं. लहान मुलं घाबरतात,
त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो. स्त्रिया तर मानसिक रुग्ण होऊ शकतात. भांडणातल्या शिव्या, वाईट शब्द हृदयाला कायमस्वरूपी घाव करून जातात. खरं तर घर म्हणजे शांतीचं ठिकाण असावं, पण भांडणांनी ते रणांगणात रूपांतरित होतं. बऱ्याचदा घरातील व्यक्ती बाहेर राहण्याचं कारण घरातली भांडणं असू शकतात. भांडणं घरातील प्रेमाची ओढ मारून टाकतात. यामुळे नेहमी धडधड, भीती आणि चिडचिड याचाच ओझं डोक्यावर असल्यासारखं वाटतं. यावरती उपाय ह्यांना सुरू होताच. सगळ्यात आधी एकाने शांत बसा, लगेच उत्तर देऊ नका. वातावरण निवळू द्या. तुम्हाला वाटतं ना तुम्ही बरोबर आहात, तर नंतर योग्य वेळी शांतपणे तो मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न करा. ह्या मुलांचे नूर वाद पाया हसून हलक्या फुलक्या गप्पांनी घरातील वातावरण मोकळं करा. नंबर 5, समोरच्याने सतत दुर्लक्ष करणे. कधी कधी त्रास फक्त बोलण्यानेच होत नाही, तर तो अति शांततेतही होत असतो. आपला पार्टनर आपल्याशी कामापुरतं बोलतो, आपल्याकडे लक्षच देत नाही, असं आपल्या बाबतीत घडू शकतं. ही गोष्ट कोणाला सांगू शकत नाही, त्यामुळे आपण घरात असूनही परके असल्यासारखे वागू लागतो. यामुळे मनावर प्रचंड ताण येतो. बोलणाऱ्याच्या मनातलं निदान कळतं तरी, पण न बोलणाऱ्या माणसाच्या मनात काय सुरू आहे हे ओळखायचं कसं? यामुळे हताश झाल्यासारखं होतं. तुरुंगात राहत असल्याची जाणीव होते. असं दुर्लक्ष म्हणजे नात्यांचा अंत. किती प्रेम दिले तरी उत्तर मिळत नाही, जणू आपण अदृश्य आहोत. असं दुर्लक्ष माणसाला आतून पोखरतं. समोरच्याला मी नकोच आहे का असे प्रश्न मनात पिंगा घालू लागतात. दुर्लक्षित राहण्याचं ओझं कोणत्याही अपमानापेक्षा जड असतं. यावरती उपाय: सर्वप्रथम संवाद साधा, मन मोकळं करा. तुमचं गप्प राहणं माझ्या मनाला असंख्य जखमा देतं असं सांगेन तर बघा. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःचा आत्मसन्मान विसरू नका. ज्या गोष्टीत आनंद मिळतो तिथे लक्ष द्या. हळूहळू सकारात्मकतेने मन सांभाळा. जर काहीच उपयोग होत नसेल तर घरातल्या वडीलधारी लोकांच्या लक्षात ही गोष्ट आणून द्या. नंबर 6, पैशावरून त्रास देणं. जीवन जगण्यासाठी पैसा गरजेचाच आहे, पण त्यावरून कोणी त्रास देत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. तू किती कमावतोस, इतक्यात काय होतंय, तू खर्च करतोस पण माझ्या हातात देत नाहीस, हे रोजचं ऐकावं लागतं. लहान लहान गोष्टीचा हिशोब द्यावा लागतो, त्यासाठी मानहानी सहन करावी लागते. हे वाईटच. पैशावरून नात्यात कडवटपणा वाढतो. पैशानं सुख विकत घेता येत नाही, पण पैशावरून सतत खटके उडले तर घर उद्ध्वस्त होतं. घरात विषय झाला की प्रेम लिहायला जातं. माणसाची मेहनत, त्याचा आत्मसन्मान याची कदर करा. पैसे कमवूनही घरात सुख नसेल तर तो पैसा काय कामाचा? यावरती उपाय: पैशाबाबत सतत चर्चा करणं थांबवा. खर्चाची जबाबदारी वाटून घ्या. पैशावरून एकमेकांना टोमणे मारू नका, तर अडचणीच्या वेळी उपाय सुचवा. पैशाचं महत्व मान्य करा, पण नात्यापेक्षा जास्त ते नक्कीच नाही. स्त्रियांनी पूर्णपणे पुरुषावर अवलंबून राहणं सोडा. थोडं स्वावलंबी व्हा. नंबर 7, स्वभावाने अत्यंत कडक किंवा कठोर असणं. काहींचे स्वभावच रागीट, कठोर, काहींचा तापट असतो. बोलणं म्हणजे जणू छातीवर तलवारीचे घावच. तुला काही कळत नाही, तुला किती अक्कल आहे नाही ते, असं तर वारंवार ऐकावं लागतं. त्यामुळे नात्यात गोडवा राहत नाही. कडक स्वभावामुळे प्रेमाचे नाते शिल्लकच राहत नाही. या लोकांना आपण घाबरतो, त्यांना टाळू लागतो, नात्यातले संवादही कमी होतो. हे लोक मात्र स्वतःला अतिशहाणे आणि नेहमीच बरोबर असल्याचे समजतात. या लोकांमुळे घरात सतत भीतीचं वातावरण राहतात. मुलंही खुलत नाहीत. कठोर स्वभाव कोणत्याही माणसाला आपलेसं होऊ देत नाही. घरात अशी व्यक्ती असणं म्हणजे घरातलं हसरं खेळकर वातावरण कायमस्वरूपी हरवणं. भीतीचे ढग असलेलं घर म्हणजे तुरुंग आणि आपण त्यातली कैदी. यावरती उपाय: अशा तापट माणसाचं बोलणं ऐकताना शांत राहा, लगेच भांडू नका. मात्र योग्य वेळी न भांडता त्याला त्याच्या स्वभावाची जाणीवही करून द्या. मुलांसमोर भीतीचं वातावरण तयार होऊ देऊ नका. गोड बोलून घरातील वातावरण हलकं ठेवा. कडक स्वभावावर संयम आणि संवाद हाच उपाय आहे. नंबर 8, व्यसनामुळे त्रास देणं. दारू, सिगारेट, जुगार ही व्यसनं संपूर्ण घर उद्ध्वस्त करतात. अशा लोकांमुळे घरातील शांतता हरवते. दारू प्यायलेला माणूस तर घरी आल्यावर गोंधळ घालतो, बायको मुलांना त्रास देतो. व्यसन म्हणजे घरातला राक्षस. हे राक्षस रोजचं आयुष्य हळूहळू खात राहतो. पैसा उधळला जातो, समाजातील सन्मान संपतो. व्यसनाधीन माणूस घराची जबाबदारी विसरतो. त्याच्यामुळे घरात वाईट वातावरण निर्माण होतं. मुलं घाबरतात, बायकांची फरफट होते, शेजारी सुद्धा नाक मुरडतात. व्यसन म्हणजे घराला लागलेला शापच. व्यसन सुटल्याशिवाय घरात सुख येत नाही. अशा लोकांना हँडल करणं खरंच अवघड असतं. यावरती पहा: व्यसनाधीन व्यक्तीशी थोडं प्रेमाने बोला. शक्य असेल तर उपचार केंद्राची मदत घ्या. पैसा सांभाळून वापरा. व्यसनामुळे त्रास होत असेल तर त्याचं स्पष्ट सांगा. गरज पडलीच तर घरातले वरिष्ठ किंवा कायदेशीर मदतही घेऊ शकता. नंबर 9, घरातील स्वार्थी वृत्तीची व्यक्ती. काही जण घरात एकत्र राहतात, पण फक्त स्वतःचाच विचार करतात. त्यांना इतरांचे सुख दुःख दिसतच नाही.
फक्त स्वतःला पाहिजे ते वेळेत मिळालं पाहिजे, बाकी काही नाही. अशी माणसं घरात काट्याप्रमाणे असतात. इतरांसाठी त्यांना वेळ नाही, माया नाही, समज नाही. अशा स्वार्थी वृत्तीमुळे घरात भांडणं वाढतात. कोणी मदत केली नाही तर यांची चिडचिड होते. इतरांना मदत करायची वेळ आली तर ते लोक बरोबर गायब होतात. यांना नाती-गोती वगैरे काही पडलेलं नसतं. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात फक्त मी आणि माझं एवढंच असतं. यावरती उपाय, या लोकांचे स्वार्थी वागणं ओळखून त्यावर बोलणं गरजेचं आहे. त्यांना समजावा की घर हे सगळ्यांचं आहे. जबाबदाऱ्या वाटून घ्यायला सांगा. तरीही फरक पडत नसेल, त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष करू स्वतःचा आनंद टिकवा. ते स्वतः आनंदी असतात ना, मग आपण का त्यांच्यामुळे दुःखी राहायचं? नंबर 10, सतत कंट्रोल ठेवणं. काही जणांचं वागणंच असं असतं की सगळ्यांवर नियंत्रण ठेवायचं. तू कुठे जाशील, कोणाशी बोलशील, काय करशील, सगळं त्यांनी ठरवायचं. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला स्वतःचं आयुष्य राहत नाही. ही सततची जीवनावरची पकड आपल्याला दमवून टाकते. घरात स्वातंत्र्यच उरत नाही. माझ्या मर्जीशिवाय काय करू नकोस, असं जणू सांगितलं जातं. ही पकड म्हणजे गळ्यातील फास. माणूस गुदमरतो, थकतो, नातं जिव्हाळ्याचं न राहता जुलमी होतं. घरात प्रेमाऐवजी आदेश चालतात, मनाला शांती मिळत नाही. हीच पकड घरातल्या आनंदाला चिवडून टाकते. नातं टिकूनही मन मात्र तुटून जातं. यावरती उपाय, नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्तीशी मोकळपणाने बोला. माझे मत महत्वाचं आहे हे सांगा. घरात थोडं स्वातंत्र्य मागा, निर्णय सामूहिक घ्या, एकट्याचा ऐकू नका. जीव जर गुदमरत असेल तर विश्वासू व्यक्तीशी बोला. मित्रांनो, घर हे असं ठिकाण आहे जिकडे आपल्याला खूप सुरक्षित वाटू शकेल. बाहेरचा त्रास आपण निभावू शकतो, पण घरातला त्रास मात्र जीव पोखरतो. टोमणे, शंका, मारहाण, दुर्लक्ष, तुलना हे सगळं म्हणजे जिवंत माणसाला दररोज थोडं थोडं मरायला लावणं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण कमकुवत नाही आहोत. आपल्यात ताकद आहे. माणसाने स्वतःला उभं करायला शिकलं पाहिजे. त्रास देणाऱ्याला सरळ सांगायला शिका, बस झालं, आता नाही सहन करणार. कधी थोडं गप्प राहून, कधी थोडं प्रेमाने, तर कधी ठामपणाने. हा प्रश्न नक्की सोडवता येतो. जगलं म्हणजे सुख शोधणं, त्रास सहन करणं नाही. घरातला त्रास थांबवून घरातलं सुख जपा. कारण घर म्हणजे शेवटी आपला आसरा असतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि रोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.